धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरून वाद झालाय। धारावीतील तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे। नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कारवाईला स्थगिती मिळते। जमावाला घरी जाण्याचा पोलिसांचं आवाहन सुद्धा आहे। धारावीत तब्बल 2 तास तणावपूर्ण परिस्थिती होती। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतात। शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील। महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात। रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे। एका बाजूला संविधान बचाव या नावाने भुंकत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो आणि जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली। मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या। ही जी काय आरेरावी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी। हे आमचं हिंदू राष्ट्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।